कॅप्टनचे काय बोलू किसानी दैवड आणि विजेता संघ ते तर आहेतच. टीम पिसानी धैवड तसेच डीजे सांबारवाडी संघ. कॅप्टन कॅप्टन कर्णधार आपण कृपया समालोचन कक्षात यायचं आहे. लॉट्स पाडण्यात येतील. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आहे टीम वीर मराठा वॉरियर बोर्णे संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे JCC क्रिकेट क्लब जांभोमोरे संघ. गोलंदाजी मार्कवरती राहुल, समोर फलंदाजांची जोडी आहे संदीप कदम आणि एका बाजूला आहेत जयदीप कदम. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय संदीप कदम यांनी. अगदी षटकारानं खातं खोललंय आपल्या संघाचं. आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत संदीप कदम. पहिल्या चेंडूवरती फटका चढवला, घातकी प्रहार केला, राहुल वरती आक्रमण केलं. षटकाराने आपल्या संघाचं खातं देखील खोललं गेलं. इथे देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव पाहायला मिळणार नाही. चांगलं कमबॅक मी म्हणेन. राहुल शेलार चांगली गोलंदाजी करतायत. प्रत्येकदा स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली, मात्र तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळला गेला. चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषेपार चौकार. इथे देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावगतीला चालना, धावगतीचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. राहुल षटक हातात पहिला. चांगला चेंडू समोरच्या दिशेला नक्कीच फलंदाजाला खेळवण्याचा प्रयत्न केला गेला. एका धावेवरती समाधान मानावं लागलं संदीप यांना. चांगले फलंदाजी करतात. आता मात्र फलंदाजी स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील जयवंत कदम. गोलंदाजी मार्कवरती राहुल सज्ज आहेत. इथे देखील बॅटची हलकीशी एज. चेंडू पाठीमागच्या दिशेला ट्रॅव्हल झालाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेपार चौकार. इथे देखील चौकार आपल्याला पाहायला मिळाला पाठीमागच्या दिशेला. पहिल्या चेंडूवरती चौकार देखील पाहायला मिळाला. त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सतीश दादा जांभळे यांचा आपण सन्मान करत आहोत. पूर्व अध्यक्ष उर्मोडी क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. आपण किरण जाधव यांना विनंती आहे की आपल्या शुभ करावा. काय घडलं जात आहे. जयवंतनं देखील आक्रमण करायला सुरुवात केली. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला चौकाराच्या स्वरूपामध्ये खेळला गेला. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. धावफलकाकडे जाऊयात. षटकार पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 21 धावा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटक. प्रदीप लाड यांचा देखील सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथजी काय बोलतात. नवनाथजी आयरे यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. जाऊया आपण मैदानामध्ये. जय कदम दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इट्स वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे पाहतोय आपण स्क्रीनवरती नवनाथजी आयरे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. इथे देखील काय घडलं जात आहे. चेंडू भरकावून दिलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. संदीप याच्या बॅटच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला. एक चांगला फटका. एक आक्रमक फलंदाज म्हणून संदीप ओळखले जातात. अगदी पहिल्या चेंडू पासून आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती जाऊयात. धावफलकावरती धावा आहेत 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रेम घेऊन आलेत टीम JCC जांभोमोरे संघाच्या माध्यमातून. नक्कीच एका बाजूला आहेत संदीप, दुसऱ्या बाजूला आहेत जयदीप. या जोडीला नक्कीच थांबावे लागेल. त्याची जबाबदारी मात्र
प्रेमच्या खांद्यावरती असेल, प्रेमवरती आक्रमण जरूर केलंय, मात्र त्यानंतर कमबॅक करावं लागलं. ज्या वेळेस आपण शेवटच्या क्षणी इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक सज्ज असतील शरद, या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीत. एक मोठा फटका, मोठा हदरा आणि एक चांगली विकेट पाहायला मिळेल. संदीप बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील. प्रेम यांनी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय संदीपच्या स्वरूपामध्ये. नक्कीच या विकेटची नितांत आवश्यकता होती टीम JCC जांभमुरे संघाला. नक्कीच विकेट प्राप्त झाले खात्यामध्ये. त्याचबरोबर आपण एक अनाउन्समेंट करत आहोत. आयोजन समितीने या ठिकाणी सांगितलेलं आहे इथून पुढचे सामने 2 षटकांचे होणार आहेत आणि सेमी फायनल याचा आपण ड्रॉ करत आहोत. आणि सेमी फायनल मध्ये जो संघ जिंकेल तो फायनलला जाईल, परंतु जो संघ हारेल त्या संघाचा क्रमांक हा 3रा क्रमांक 4था क्रमांक अशा पद्धतीने दिला जाईल. जो संघ सेमीफायनलला ज्या संघाविरुद्ध हारलेला आहे त्या संघाने जर पहिला क्रमांक मारला तर जो संघ सेमीफायनलला हारला आहे त्याचा 3रा क्रमांक, आणि ज्या संघाने 2रा क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकवला आहे त्या संघाने ज्या संघाला सेमीफायनलमध्ये हरवलेला आहे त्या संघाचा 4था क्रमांक असेल. बाकीच्या सूचना आयोजन समितीने संघनायकांना मुख्य व्यासपीठावरती दिलेल्या आहेत. जाऊया आपण मैदानामध्ये. पहिला ब्रेक थ्रू नक्कीच मिळवून दिलाय प्रेम याने. संदीपला माघारी धाडलंय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले तर जय कदम, लेफ्ट हँड बॅट्समन. समोर डावखोरा गोलंदाज जय देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील काय घडलं जात आहे. परत एकदा खराब चेंडू, इट्स वाईट बॉल. पंचांचा इशारा आला. एक अभ्यंतर धाव देखील धावफलकावरती ऍड केली जाईल. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल प्रेम यांचं. नक्कीच कमबॅक करावे लागेल. समोर संघ आहे टीम बोर्ने संघ. जय कदम इथे देखील वारंवार खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. वाईट चेंडू पाहायला मिळाले. एक अभ्यंतर धाव देखील धावफलकावरती ऍड केली जाईल. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत फक्त 2 चेंडूंचाच खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. प्रेम दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. 30 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील जय कदम. इथे देखील हवाई फायर केला जातोय जय कदम यांच्या माध्यमातून. इथे देखील षटकार पाहायला मिळतोय. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रेमवरती आक्रमण केलं गेलं. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 36 धावांवरती. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेम गोलंदाजी मार्क वरती आहेत. समोर फलंदाज आहे जय कदम. जय कदम देखील आक्रमक प्रवित्रा मैदानामध्ये घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील काय घडलं जात आहे. पंच आमच्याकडे इशारा करतायत. इट्स वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एक अभ्यंतर धाव देखील धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 37 विथ लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम त्यांना चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. समोर फलंदाज आहेत जय कदम. इथे देखील चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत कुमार. या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीत. जय कदम यांना माघारी परतावं लागेल. जय कदम बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील दुसरी विकेट पाहायला मिळते. प्रेम चांगली गोलंदाजी करतोय. धावफलकाकडे जाऊया. 37 रन्स आपल्याला स्कोर वरती पाहायला मिळत आहेत. 2 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. संदीप असेल जय असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत अतुल कदम. आपण मैदानामध्ये ऑन स्क्रीन पाहतोय कास पठार क्रिकेटचा बुलंद आवाज म्हणून जे ओळखले जातात. अर्थातच तुषारजी जांभळे सर आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा संघाला आपली गरज असते त्यावेळी नक्कीच सर्व कामं बाजूला ठेवून मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. तुषारजी जांभळे सर एक चांगलं गोड व्यक्तिमत्व कास पठार विभागाला लाभलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया मैदानामध्ये. प्रेम चांगलं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाकडे जाऊया. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरासरी 19च्या सरासरीने आपल्याला धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 38 धावा टीम JCC जांभमुरे संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. प्रणय शेलार एक युवा गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू वरती आक्रमण देखील पाहायला मिळत आहे, मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. अतुलजी कदम यांच्या माध्यमातून षटकार खेचला गेला. अतुल कदम आक्रमक पवित्र मैदानामध्ये घेऊन येताना पाहायला मिळतात. एकंदरीत विचार करायला गेला टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ एकापेक्षा एक वरचढ बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळतात. इथे देखील कडक प्रहार. चेंडू थांबणार नाही. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषे पार. षटकार. जोरदार तडाखेबाजी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते अतुलजी कदम. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत. 50 धावा. धावांचं अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणयवरती आक्रमण केलं जात आहे. युवा गोलंदाज मी म्हणेन, मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल. परत एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळला जातो. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. अतुल कदम यांना माघारी परतावं लागेल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कमबॅक देखील पाहायला मिळत आहे प्रणय शेलार यांच्या माध्यमातून. नक्कीच तू मला मोठे फटके खेळवू शकतो, मी तुला आउट देखील करू शकतो, हे चित्र मैदानामध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रणय शेलार. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर जयेश समोर असेल प्रणय. 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चौथा चेंडू घेऊन निघाले तर प्रणय राऊंड द विकेट गोलंदाजी करतात. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू पाठीमागच्या दिशेला खेळलाय. स्लिपला क्षेत्ररक्षक सज्ज होते, करतायत चुके. नक्कीच बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. झेल घेण्याची संधी देखील उपलब्ध होती, मात्र झेल आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. यानंतरची होणारे आपल्याला पाहायला मॅच मिळेल. एका बाजूला संघ असेल DJ सांबरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल पिसानी संघ. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती प्रणय. इथे देखील चांगला चेंडू. चेंडू खाली तुषारजी सांबळे सर आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच चेंडू हाताला लागून पाठीमागच्या दिशेला ट्रॅव्हल झाला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल प्रणय यांचा. धावफलकावरती धावा आहेत 52 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू फलंदाजी मार्क वरती आहेत जयेश. शेवटच्या चेंडूवरती देखील आक्रमण केलं जात आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत. क्षेत्ररक्षक इथे मात्र काय घडलं गेलं. क्षेत्ररक्षकाने नक्कीच 100% इफर्ट्स घेतले होते, मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषे बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकाकडे जाऊया. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला, म्हणजेच 18 चेंडू 58 रन्सची आवश्यकता असेल इथून पुढे टीम JCC जांभमुरे संघाला. हो 2 ओव्हर सांगितलं का. 59 रनांची आवश्यकता असेल टीम JCC जांभमुरे संघाला. इथे नक्कीच विनंती केली जाते सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर्स, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य इथे आपण पाहतोय. यानंतरची होणारी मॅच एक बिग टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल DJ सांबरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला टीम पिसानी संघ.
चांगली लढत पाहायला मिळेल. टीम DJ सांबरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय टीम पिसानी संघाला. ही देखील एक चांगली मॅच तुमच्या आमच्या भेटीला नक्कीच असेल. ह्या शेवटच्या सत्रामध्ये चांगल्या मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच. एका बाजूला संघ आहे टीम JCC जांभमुरे संघ, तर दुसऱ्या बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ. प्रथमतः फलंदाजी करताना टीम बोर्णे संघाने तब्बल 59 धावांचं टार्गेट ठेवलाय. म्हणजे तब्बल 20च्या सरासरीने नक्कीच धावा जमवाव्या लागतील. 59 धावांचं टार्गेट ठेवलाय टीम JCC जांभमुरे संघासमोर. आणि याच 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम JCC जांभमुरे संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आहे यश तर दुसऱ्या बाजूला आहे कुमार. मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आकाश सामंतराय. एक वेगवान भन्नाट गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अनेक मॅचेसमध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत आकाश सामंतराय. सामना करतील यश. पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळाला. थोडा आउटसाइडच्या दिशेला चेंडू पाहायला मिळाला. पंच इशारा करतायत. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू. एक अवांतर धावेने खातं खोललं जात आहे टीम JCC जांभमुरे संघाचं. आकाश सामंतराय परत एकदा सज्ज समोर आहे. फलंदाजी मार्कवरती यश. इथे देखील काय चेंडू पाहायला मिळाला. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला नक्कीच चकवा देणारा चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच हीच खासियत आहे आकाश सामंतराय यांच्यामध्ये. वेगवान गोलंदाजी करतात. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतात. इथे मात्र काय घडलं जाते. समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आकाश सामंतराय यांच्या माध्यमातून. यश एका बाजूला असतील, दुसऱ्या बाजूला कुमार असतील. समोर संघ आहे टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटकेबाजी करावी लागेल. चांगले फटके खेळावे लागतील. इफर्ट्स घ्यावे लागतील. मेहनत करावी लागेल. इथे मात्र काय घडलं जात आहे. पाठीमागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू ट्रॅव्हल पाठीमागच्या दिशेला होतं. क्षेत्ररक्षक देखील धावतायत पाठीमागे. मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषेपार चौकार. पाठीमागच्या दिशेला एचच्या स्वरूपामध्ये चौकार पाहायला मिळाला. नक्कीच धावा पाहायला मिळत आहेत चौकाराच्या स्वरूपात. यशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडू. चौथा चेंडू. इथे देखील समोरच्या दिशेला प्रहार केलाय. फार दूरून येऊन क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक सज्ज होते संभाजी. खराब फेकी देखील पाहायला मिळाली. मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला नाही. यश आणि कुमार. फलंदाजी स्ट्राईक वरती पाहायला मिळतील कुमार. नक्कीच एकेरी दुहेरी धावांनी धावा जमणार नाही. मोठे फटके यायला हवेत. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसरी घेणारा चेंडू पंच देखील इशारा करतात. 1 बाउन्स चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आकाश सामंतराय यांच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील एक अनाउन्समेंट आपल्याला पाहायला मिळते. पेटरी अनावळे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमोलजी जाधव तसेच सगुना चिकनचे प्रोप्रायटर भरतजी माने यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल टीम JCC जांभमुरे संघासाठी. इथे मात्र आपण पाहायला मिळते एका षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आकाश सामंतराय यांची. धावफलकाकडे जाऊयात. 7 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित षटक असतील 2. इथून पुढे अजूनही 12 चेंडू 52 धावा करायच्या आहेत.
12 चेंडू 52 धाबन करायचे आहेत टीम JCC जांभमुरे संघाला. मात्र आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. जय कदम गोलंदाजी मार्कवरती सज्ज. दुसरं षटक मॅन फ्रॉम वीर मराठा वॉरियर संघ. इथे मात्र फटका आलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. सीमा रेषे पार षटकार. नक्कीच चांगला फटका सजला गेलाय. यशच्या फलंदाजीच्या माध्यमातून चांगला फटका. एक असेचा किरण घेऊन येणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतं टीम JCC जांभमुरे संघासाठी. पहिल्या चेंडूवरती जयवरती आक्रमण केलंय. नक्कीच याच फटक्यांची याच षटकारांची आवश्यकता असेल इथून पुढे टीम JCC जांभमुरे संघाला. ज्या पद्धतीने टीम वीर मराठा वॉरियर बोर्णे संघाने धडाकेबाज फलंदाजी केली त्याच पद्धतीची फलंदाजी इथून पुढे करावी लागेल. इथे देखील चांगला फटका आलाय ऑफसाईडच्या दिशेला. मात्र उंची जास्त लांबी कमी आपल्याला पाहायला मिळाली. झेल बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील यश जांभळे. संदीप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते. त्यांच्या माध्यमातून कोणतीही चुकी आपल्याला पाहायला मिळाली नाही. यश बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल टीम JCC जांभमुरे संघ. एका विकेटच्या पतनानंतर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील तुषारजी जांभळे सर. कास पठार टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच तुषारजी जांभळे सर यांच्यावरती देखील बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. त्यांनी इथे देखील काय घडलं जातंय पंच आमच्याकडे इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल. तुषारजी जांभळे सर मैदानामध्ये दाखल झाले तर आपल्या संघाची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल झाले तर इथे देखील त्यांच्यावरती बक्षिसांचे उधळण केले जात आहे. षटकारांची आतिषबाजी केली तर प्रत्येक षटकारा पाठीमागे 1000 रुपयांचं पारितोषिक लगावलं जात आहे. आक्रमण केलंय लॉंग ऑनच्या दिशेला. इथे मात्र काय घडलं जात आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज होते. तुषारजी जांभळे सर यांना माघारी परतावं लागेल. चांगला फटका त्यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र थोडीशी ताकद कमी या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. नक्कीच आपल्या टीमसाठी मैदानामध्ये दाखल झाले होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील संकेत. जय कदम चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतात. इथे देखील काय घडलं जात आहे. हलकीशी एज लागून चेंडू पाठीमागच्या दिशेला ट्रॅबल झालाय. मात्र क्षेत्ररक्षक चांगले इफर्ट्स घेताना पाहायला मिळतात. चेंडूच्या पाठीमागे धावताना आपल्याला पाहायला मिळतात. केवळ एकच धाव खर्च केली जाईल. धावफलकावरती जाऊया तर धावफलकावरती धावा आहे तर 15 धावा. ज्या पद्धतीने धावफलकावरती धावा हवा होत्या त्या धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. 59 धावांचा पाठलाग होता. म्हणजेच त्या पद्धतीची फलंदाजी धडाकेबाज फलंदाजी करायला हवी होती. मात्र कुठेतरी टीम JCC जांभमुरे संघाच्या माध्यमातून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. नक्कीच समोर संघ आहे टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ. एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. इथे देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेग साईडच्या दिशेला नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. कुमार फलंदाजी मार्कवरती होते. 2 षटकांची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 6 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगली पकड आपल्याला पाहायला मिळते या सामन्यावरती. टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली पकड गोलंदाजांनी या सामन्यावरती ठेवताना आपल्याला पाहायला मिळाली. संदीप गोलंदाजी मार्कवरती आलेत. एक अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेस आपल्या संघाला आपली गरज असते गोलंदाजी असेल फलंदाजी असेल नक्कीच त्या वेळेस आपले 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न संदीपजी कदम यांच्या माध्यमातून केला जातो आहे. इथे देखील काय घडलं होतं. स्लोपर चेंडू हाताळला गेला होता संदीपजी कदम यांच्या माध्यमातून. मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज होते.
तिसऱ्या विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. राहुल समोर गोलंदाज आहेत संदीप. 4 चेंडू 42 धावा. इथे देखील काय घडलं जाते, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत सुरेख फलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला टीम बीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीची बाजू असेल, फलंदाजीची बाजू असेल, क्षेत्ररक्षणाची बाजू असेल, तिन्ही बाजू अगदी भक्कमरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम बीर मराठा वॉरियर बोर्णे संघ. मात्र समोर संघ होता टीम JCC जांभोरे संघ. त्यांनी देखील नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला, मात्र कुठेतरी फलंदाजीमध्ये अपयश, मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत. टीम JCC जांभोरे संघाचा 59 धावांचं जरूर टार्गेट ठेवलं होतं. एवढ्या मोठ्या धावांचा नक्कीच पाठलाग करायचा होता, मात्र फलंदाज थोडे अपयशी ठरले. फलंदाजांच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. इथे पाहूयात आपण टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ विजय संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय.